परभणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रति टन 2700 रुपये भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी गंगाखेड रोडवरील शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलंय। तब्बल 2 तास हे आंदोलन चालल्यानंतर साखर कारखानदारांनी 2700 रुपये भाव देण्याचं जाहीर केलं। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे रास्ता रोको आंदोलन झालं। मागण्या मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकदम जल्लोष साजरा केला। परभणी जिल्ह्यात एकूण 7 साखर कारखाने आहेत, पण दरवर्षी हे साखर कारखाने आपल्या परीनं शेतकऱ्यांच्या ऊसाला वेगवेगळ्या परीनं भाव देत होते। काही साखर कारखाने 2200 तर काही 2400 तर काही 2500 असा वेगवेगळा भाव देत होते। त्यामुळे मागील वर्षभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ही ऊसाला 2700 रुपये भाव द्यावा या मागणीसाठी साखर कारखानदाराच्या विरोधात आंदोलन करत आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2700 रुपये ऊसाला भाव मिळावा ही मागणी घेऊन त्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं। 5 साखर कारखान्यांनी 2700 रुपये भाव देऊ असं जाहीर केलं, पण उर्वरित 2 कारखाने मानायला तयार नव्हते। त्यामुळे आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात परभणी गंगाखेड मार्गावरील शिंगणापूर फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सकाळी 12 वाजता सुरू झालेलं हे रास्ता रोको आंदोलन 2 तास चालले। या आंदोलनादरम्यान त्या 2 साखर कारखान्याचे प्रतिनिधी माजी खासदार राजू शेट्टी यांना भेटले आणि त्यांच्या बैठकीमध्ये शेवटी तोडगा काढण्यात आला। त्या दोन्ही साखर कारखान्यांनी 27 रुपये भाव देऊ अशी हमी देऊन त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षी 32 लाख टन ऊसाचे गाळप होणार आहे। या 7ही साखर कारखान्यांनी 2700 रुपये भाव जाहीर केल्यामुळे आता शेतकऱ्यांना वाढीव 64 कोटी रुपये भावाच्या रूपाने मिळणार आहेत। शेतकऱ्यांनी या प्रश्नावर एक जोड दाखवल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे। भविष्यातही शेतकऱ्यांनी अशीच एकजूट दाखवली तर शेतकऱ्यांना आपले प्रश्न सोडून घेण्यास सुलभ होईल असंही माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले। तेज वार्ता न्यूज नेटवर्क परभणी। जिल्ह्यात एकूण 32 लाख टन ऊसाचं उत्पादन अपेक्षित आहे। त्या हिशोबाने या एकूणच 1.5-2 महिने चाललेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 64 कोटी रुपये वाढवून मिळालेले आहेत। शिवाय मागच्या वर्षाचे 6-7 कोटी रुपये 100 रुपयाच्या रूपाने मिळालेले आहेत। चळवळ केली, संघटितपणा दाखवला तर निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होतो। त्याचं एक उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। महायुतीचे जोड परभणी जिल्ह्यातल्या सर्वच साखर कारखान्यांनी किमान 2700 रुपये तरी भाव द्यावा अशी अपेक्षा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची होती। अर्थात या परिसरामध्ये असणारा दुष्काळ सदृश परिस्थिती आणि एकूणच रिकव्हरी कमी असणं यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची तीच भूमिका होती। बहुतेक सगळ्या कारखान्यांनी 2700 रुपये जाहीर केलेलं होतं। 2 कारखाने मागे राहिलेले होते। आज या ठिकाणी रस्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर दोन्ही कारखान्यांनी चांगला प्रतिसाद दिला। पोलिसांनी मध्यस्थी केली आणि लक्ष्मी सरस्वती नाही का लक्ष्मी नरसिंह आणि 21 याही कारखान्यांनी 2700 रुपये द्यायचं कबूल केलं। आता राहिलेल्या काळामध्ये या दोन्ही कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून आम्ही सहकार्य करू, कारण चांगला दर देणारे कारखाने चालले पाहिजेत, टिकले पाहिजेत। त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा चांगला दर दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सहकार्य करू।